गुड मॉर्निंग गाईज. तर आता आमचा डे 2 आहे आणि आता आम्ही 2 तास लेट आहेत ऑलरेडी. आमचा 8ला निघायचा प्लॅन होता आणि आता वाजल्यात 10 वाजल्यात. आणि आता आम्ही जाणार आहेत आज वेंगुर्ले, मालवण वगैरे. ऑलरेडी आम्हाला लेट झाला आणि आता आम्ही इकडनं विजयदुर्गकडनं निघालेत. तर आता आमचं जायचा प्लॅन आहे थोडा 10-20 किलोमीटर नंतर आम्ही थांबणार आहेत नाश्ता करायला. तर आता चालल्यात आणि तिकडे आमचे 2 लोक म्हणजे 2 गाड्या आहेत पुढे चालल्यात. तर आता आपण जाऊया वे टू वेंगुर्ले. युट्यूबर भाईसाहेब आहे जो एकदम फास्ट रायडिंग करायला लागलाय. त्याचं नाव माहिती सांगतो तुम्हाला बघा. S24 ने दिसलाच तर पण पुढे नाव आहे, मागे पुढे नाव आहे. नाव रायडर आहे वाटतं. आता जायला लागेल. त्याचं नाव नाही माहित आम्हाला काय, पण टफ देतो आम्हाला. नचिबाऊला टफ देतो इन शॉर्ट. नाही कोण टप देत अच्छा तुला नाही टफ देते का? मग आम्हाला देतो तिकडनं. आम्ही गाडीत बसलेत ना, आम्हाला देतो. मी ऍक्च्युली मागे त्याचा टप तो बघ. अरे ऍक्च्युली मी मागे अक्षय तुझं काय म्हणणं आहे या पुरे ट्रिप बद्दल? आल्यापासून 2-4 शब्दात बोलला अक्षय, तर आज थोडेसे शब्द घेऊ अक्षयच्या थोडे. आज 5 बोलतो मग. तुझ्या कणकण राजा महाराजा. हा बघा, हा माणूस याच्यामुळे अर्जंट ब्रेक लागला गेलाय. हा चालवतोय का शिकतो मला हेच समजत आई शपथ अक्षय. अक्षयने कमेंट दिली आहे, चालवतोय की शिकतोय. नाही. आम्हाला जाऊन देत नाही. गाईज नाश्ता करायला थांबणार आहोत आम्ही. रस्सा स्वाद हॉटेल. खाली गेल्यानंतर खाली मंदिर आहे. जेवण पण येते आणि नाश्ता पण करायला मिळणार आहे. ते आपण तिकडे जाऊ. आता जाताना दिसेल ना आपल्याला, तर मला कळलं आहे ते. आपण तिकडे जाऊ. काय एक मंदिर आहे, ते मंदिर जमिनीच्या खाली आहे. कसं म्हणजे मंदिराच्या आतमध्ये भुयार आहे, भुयारातून खाली जायचं आणि खाली गेल्यानंतर पूर्ण झरा आहे, सगळं आहे तिकडे. अच्छा म्हणजे काय शंकर हळू बोलत होता रे. शॉट मारत होता. ते माझे चांगलं आहे तो. देखा गया हुशार मला वाटलं. तर काय आता आम्ही आलोय गिरीवरून जाम संडेला आणि आम्ही आता मालवण तर मध्ये आम्ही थांबले तिकडे बुर्जी खायला. आणि हे बघा आमचे 4 मेंबर इकडे तुटून पडलेत बुर्जी खाण्यासाठी. आमचं येत नाही पण ते लोक खायला सुरू केलं. पावावर पाव खात आहेत. आमचं खाऊन झालंय हॉटेल रस्ता स्वाद मध्ये. आता आम्ही चालले आहेत
तर पोरांनो आता आम्ही पोचल्यात मालवण. तिथे खाणार आम्ही कालवण. कालवण. आणि ते आशिष वगैरे रस्ते चुकतायत त्यामुळे आमचे लागतात इकडे नुसते युटर्न आतापर्यंत 4 युटर्न मारून झालेत आमच्या गाडीने. सो आम्ही वेंगुर्लाच्या अगोदर एक ब्रिज आहे जिकडनं एक मस्त व्ह्यू मिळतो. मालवण बीच. मालवण बीच हे चले मस्त बीच. हे बघा किती मस्त व्ह्यू आहे. बस बस बस. खूप मस्त तसं निसर्ग आहे. हे बघा आशिष बघा डेडपूल. एक विलन मध्ये कोण आहे विलन? रितेश देशमुख. शिकायत का दूध पूरा मौका नहीं दूंगा. देशमुख आणि हा मी तो मरतो तो. आणि हा कार्टून. बघू आता चालल्यात आम्ही ब्रिजवर. इकडे एकदम मस्त टोप्या. इकडे एवढं भारी वाटते आहे. हा ब्रिज आहे तिकडे एंड होतो कोस्टलचा. आशिष लाईट हाऊस कुठे आहे रे? लाईट हाऊस पुढे बोलतो. हे बघा गाईज किती सुंदर लोकेशन आहे. आम्ही पण सुंदर. सुंदर लोक. जागा पण सुंदर. इकडला बीच तर फुल मस्त आहे. भारी आहे. याच गोष्टीबद्दल एकेकांना विचारूया रिव्ह्यू घेऊया फटाफट की कसं वाटतंय. काय वेंगुर्ला बीच कसं वाटतंय? मी मस्त आहे. मस्त आहे. आता लाईट हाऊस बघायला चाललंय. बघूया लाईट हाऊस कसं आहे. हां लाईट हाऊस बघूया. आणि की तुला कसं वाटतं बीच? मस्त आहे. आम्हाला ऑफर पण केलेली बोटीची राईड. कोणी किती रुपये ऑफर? म्हणजे जायला विचार किती की आज जाणार का? काय माहित नाही. विचार बघायला बीच एकदम मस्त मस्त एकदम. निळं पाणी पहिल्यांदा बघितलं मुंबई नंतर. एक्झॅक्ट निळं नाही आहे. अरे निळं आशिष तर येतच असतो इथे. कसं वाटला तरी आशिष? मस्त आहे. बोटिंगला चालले 4 लोक. फोटो मग काढतात. फोटो काढतो काय रे? सो इथून पुढे जाऊ शकतात तुम्ही आणि पुढे उतरून बीचवर जाऊ शकतात. बीचची माती वगैरे बघा किती मस्त आहे. सो डोंगर आहे वगैरे. तिथे बोटिंग सुद्धा होते बघा. या साईडला बोट्स आहेत आणि इथे बघा बोटिंग सुद्धा होते इथे. चांगला असा एरिया आहे वेंगुर्ला. फिरण्यासाठी खूप काही प्लेस आहे तिथे जे तुम्ही विजिट करू शकता. सध्या आम्ही हॉटेलमध्ये चाललेत बघायला खायला. then आम्ही निघणार वेंगुर्ला लाईट हाऊसकडे. तर गाईज आता आम्ही अख्खा इकडे शोधलं की आम्हाला कुठे जेवण मिळतंय का काय, पण इथे कुठेच जेवण मिळत नाही. कारण 4:30 वाजलेत आणि किचन बंद झालेत. तर ते बोलले की 6 वाजता वगैरे 6 नंतर वगैरे चालवणार. आता आम्ही असं शोधलं वगैरे तर आम्हाला एक शॉर्माचं दुकान वगैरे मिळालंय. तर आम्ही ठरवलं आता हेच खाऊया आणि मग रात्री फिश थाळी वगैरे जेवून जाऊया. आता अभि सध्या कॅडबरी रगडतो. अभि सकाळपासून काय गाडीत बसल्यापासून रगडत आहे.
जरा बघा तुम्हाला काय काय सांगायचं आहे. मला भस्म्या रोग झाला. हॉबीला भस्म्या रोग झालाय. शॉर्मा टॅम्पलेट दिला तो आणि आपला अनिकेत भाऊ झोपलेला आहे डायरेक्ट आणि आम्ही इथे थांबलोय. ते बघा दिसतोय तुम्हाला खूप भारी वाटतंय पण असं मस्त समुद्र बघत राहू. आणि आपला चीज भाऊ मेन्यू घेऊन आलाय. चॉप चॉप चिप टॉपलेट. तुम्ही काय घेताय? अरे नॉर्मली हॅलो गाईज, शॉर्मा खायला आम्ही इकडे थांबलेत. तर तुम्ही या दुकानातला व्ह्यू बघा किती भारी आहे. दाखव व्ह्यू. ते मोठी मोठी माणसं पण जेवायला येतात बघ. माणसं दाखव त्यांना. आशिष पुजारे, प्रमोद बोबडे, बिझनेस टायकून प्रमोद बोबडे, अनिकेत मेहेर आणि एके अक्षय मेहेर. आणि मी आणि मी. लाईन बघा किती. हा आणि मोठा माणूस थांबलाय. तर गाईज आता आम्ही कायाकिंग करायला जाणार होते पण जोरात पाऊस आला. आम्ही या शेड खाली थोडं झाडाखाली थांबले आहेत आणि अर्धी लोक ते थांबलेत आणि कायाकिंग करायला जाणार होते पण खूप जोरात पाऊस आलाय. यार आम्हाला खूप जायचं मस्त आहे. आणि ते बोलतायत की तिकडे जाणार आहेत तसं त्या रोडने तिकडे त्या पाण्यातून तिकडे आणि बोलतात तिकडे पुढे केव्स वगैरे आहेत. तर आता बघूया. तर मित्रांनो आता आम्ही चाललेत कायाकिंग करायला. आम्ही 6 जण आहेत. 2 कॅन्सल झाले. एकाचा मूड नव्हता आशिष साहेबांचा, तर तो नाही येत आणि त्यामुळे प्रमोद पण नाही तर तो बिचारा एकटा पडला. तर आता आम्ही 6 जण चाललेत. नचिकेत, समृद्धी, मी, अनिकेत आणि जबरदस्तीचा अभि. हा अभि. हे बघू शकतात तुम्ही गाईस. तुम्ही रेनबो बघू शकतात. रेनबो आलेला आहे इकडे. झूम मारून दिसेल का? हे काय झालं? हे बघा बघू शकता थोडंफार दिसतंय. सो आम्ही कायाकिंग करायला रेडी झालेत गाईज. आम्हाला लाईफ जॅकेट घातलं गेलंय एक्साइटमेंट. आणि आता आम्ही जाणार आहेत बोट मध्ये आणि मला पोताना आहेत. प्रमोद आणि आशिष घाबरून आले नाही. मी पण घाबरतो. दोन्ही चप्पू चालवायला लागतात काय? तर मोबाईल घेऊन हे घेतलं तर चालेल बरोबर. लगे नचिकेत तू पकडे हमसे ना हो पाएगा. अरे यार माझ्याशी बोलणं नाही होणार मग. पोता येते त्याला करू दे. अरे पोहायचा प्रश्न नाही पाहा थांब. जी आमची गँग आहे तडमळायला लागले आणि तो काही इथे अभि आणि समृद्धी लव बर्ड्स अजून तुम्ही होत्या हे आता सगळेजण एकत्र भेटतात. बघूया त्यांची गाडी बोट ठोकते की नाही एकमेकांना. ओ माय गॉड, लय कट मारलेले आहे पब्लिक नेले प्रोफेशनल. काहीच हे बघा आमचे 2 धडाधडीचे कार्यकर्ते. लोकांची तालमेल तर बसत नाही. अतिरिक्त वाटतं ते. आणि हे बघा हे प्रोफेशनल. हे बघा हे प्रोफेशनल आहे. अनिकेत कन्फ्युज आहे पण प्रोफेशनल वाटतंय. भाजी कालवतो असं वाटतंय. अक्षयला बघा. अक्षय पण हाताचा प्रॉपर वापर करतो अक्षय. अरे मी हाय कोली. सो गाईज आम्ही कायाकिंग केली. लाईफ मध्ये पहिल्यांदा केली आहे बोट मध्ये बसून कायाकिंग रिव्हर मध्ये. तर माझा तर जी भीती होती माझी ती पूर्ण निघून गेली गाईज. अनिकेत पण फर्स्ट टाइम बसला. अक्षय पण फर्स्ट टाइम. 2-3 मिनिटं तर मी घाबरलेलो. चप्पू चालत नाही वेगळ्याच ठिकाणी चालत. आम्ही लाईन वर गेलेले नचिकेत मी पण आम्हाला नव्हतं आलं. चालेल ऑफरोडचा ऑफरोड आता काय हळूच आलो आमची गाडी. सो गाईज अजून एक प्लॅन झालाय. वेंगुर्ला लाईट हाऊस कडे जायचं आहे बाईक आणि कार घेऊन. तिकडे रस्ता खूप बेकार आहे. गाईस खूप मजा आली आम्हाला. हात दुखायला. ओके, तो आम्ही निघतो आता मग. तर गाईज लाईट हाऊस कडे जायचा रस्ता खूप असा डेंजरचा आहे. म्हणजे बघू शकता खूप खड्डे आणि खूप असा रिस्की होणार
आईच्या गावात पब्लिक आता मागे आहे पुढे, आणि आता पुढे बघा पूर्ण देशी आहेत. रिस्की मोड आलेला आहे आता आमच्याकडे. आता बघूया आमचा ड्रायव्हर नच्ची म्हणजेच माझा भाऊ कसं काय करतोय. थोडीशी साईडला जायली आहे. हे अभि थँक्यू महेशजी, थँक्यू थँक्यू. गौमाता सॉरी सॉरी सॉरी. घाबरले हळूहळू. आणि बघू शकतात की पुढे अजून रिस्की रोड होत चाललेला आहे. उडवायचे ना तिक्रू माता किशकरी पिडकी. म्हणजे आपण पाऊस तो पडला पाहिजे त्याच्यामध्ये झालाय सगळं गाणं बी, त्याच्या अगोदर नसेल. हा पाऊस पडला ना एवढा जोरात, खड्डा ना चिखलवाला सीन म्हणजे. रिस्की रोड आहे गाईस. तर मी तुम्हाला अपडेट देते आता. काय वाटतं तुम्हाला कसा रोड? कसं खूप बेकार रोड आहे गाईज. लाईट हाऊस कडे जायचा, बेंगलोरला लाईट हाऊस कडे जायचा. तसं आम्ही दुसऱ्या रोडनी जाऊ शकतो तसं आम्हाला सांगितलेलं, पण तो चालून जायचा होता. पण आता बोलले थकल्यात तर आपण गाडीनेच जाऊया, थोडं रिस्की रोड घेऊया असं बोलले, तर घेतलाय. आलेले आहेत असं वाटतंय. बोल. सो गाईज छपरी रायडर आलेत बघा. असं नाही. छपरी रायडर तुटली कमर का कुठला आहे टाप 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 टाप. अक्षय काय बोलतोय? अक्षय काय म्हणजे तसेच झालं तर उभी राहून. अक्षय बोलतो कंबरडा मोडला बोलतो. लेडी ड्रायव्हर पण आहे ब्रो. नंबर नाही, नंबर प्लेट नाही तर मी त्या पुराणा छपरीच बोलेन. हो बघू शकता ती. सो हे बघा लोक कशी फिरायला येतात तिथे. हा एवढी ऑफ रोडिंग वाला रोड नाही. हा उभं राहून चालणार. कुठे लागते रे गाडी? वेंडिंग पंच लागेल लागेल. आशिष बघा इकडून ठसन देऊन आम्हाला गेला फास्ट मध्ये. माझ्यापेक्षा बेकार गाड्या आल्या तिकडे, पंचला घाबरत होते. वाव गाईस, तर तुम्ही बघू शकतात काय व्ह्यू आहे. अदृश्यमय एक नंबर. अदृश्य नाही काय कोणता रे? अविस्मरणीय. सॉरी गाईस, अविस्मरणीय. तेजस्वी. काय शब्द बोलू आणि काय नाही. असा एक नंबर. एकदम भारी व्ह्यू आहेत. तिकडे एक बोट पण आहे छोटीशी, दिसली का तुम्हाला? खूप लांब आहे. S24 म्हणून दिसते ती, पण सूर्य सनसेट तो एकदम भारी. एकदम भारी आहे सनसेट. इकडे तुम्ही यावर हिरवा झेंडा आहे का? हिरवा झेंडा आहे तर उडवा पटकन इकडून. तुफा मारा, तुफे मारा. जवळजवळ 45 मिनिटं झाले आहेत आम्हाला, पण रस्त्यावर फक्त आमचे 2 बाईक आणि आमची कार आहे फक्त. बाकीचा पूर्ण अंधार आहे आणि बाहेर काही दिसत नाही. आणि चंद्र पण असा आहे की सांगून नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल ते याच्या पुढच्या. कारण की आता गाडी चालवत आहे तर मागे गेलाय चंद्र, जास्त दिसणार नाही. पण व्हिडिओ काढले त्यांची, मी अपलोड करेल या व्हिडिओमध्येच. पूर्ण ब्लड पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नये. पण